चला सद्गुरू वटार ब संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. अजून 3 सामने खेळवायचे आहेत, 4 वाजून गेलेले आहेत. तर निश्चितच फक्त आपल्याकडे 2 तासांचा अवधी आहे. 2 तासामध्ये या 3 मॅच आपल्याला संपवायचे आहेत. जसं करून मॅच खेळा, टाइमपास प्लीज कमी करा आणि टीम मीटिंग प्लीज कमी करा. चला सर कोपराड संघ सलामी बॅटर पाठवायचे आहेत प्लीज. चला कोपराड संघ अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये तुमचा प्लीज एक. चला चला कोपराड संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. वटर चाललेला आहे. चला कोपराड संघ 3 रनची पेनल्टी आहे. पहिला चेंडू पडायच्या आत नाही आला तर येस अंपायर आलेला आहे. येस स्टार्ट. चला गोलंदाज मार्क वरती. बाळू पहिलं चेंडू टाकण्यासाठी कट केलेला आहे. निश्चितच त्या चेंडूला आपण पाहिलं विकेट किपर चेंडूला अडवतोय आणि निर्धाव चेंडू पहिला पडला जातोय. बाळू गोलंदाजी मार्क वरती आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगले चेंडू हाताळलं गेलं. पहिलं षटक चांगलं हाताळलं गेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे षटक सुद्धा टाकत असताना पहिला डॉट आल्यानंतर निश्चितच थोडासा कॉन्फिडन्स मनामध्ये असेल. बाळूच्या हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला गडी बाद. क्या बात आहे. नॉट आउट असणार आहे. झाडाला स्पर्श झालेला आहे त्या कारणे हा गडी बाद नसेल तर किती धावा काढल्या अंपायर? एकच काढली गेली. येस थँक्यू सो मच. पहिला निर्धाव आल्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजाला थोडंसं या ठिकाणी जीवदान लाभते. जवळजवळ झेल टिपला सुद्धा गेला होता परंतु त्या आंब्याच्या झाडाला चेंडूने स्पर्श केल्याने हा झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. दरम्यान 2 चेंडूमध्ये 1 धाव फलकावरती लगावले गेले आहे आणि धावसंख्येला सुरुवात सुद्धा झालेली आहे. चला निलेश करता पडणारा चेंडू असेल. 1 धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. संध्याकाळचं सत्र आता जवळजवळ येत आहे. मात्र स्लॉक मधल्या चेंडूला हवेत चेंडू जातोय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? भाग्येश या ठिकाणी पोहोचू शकलेला नाही चेंडू पर्यंत आणि आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. फक्त उंचीवरती उंची गाठली जाते परंतु तितकं अंतर गाठता येत नाहीये जर षटकार किंवा चौकार गोळा केले जाऊ शकेल. त्यापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा फलकावरती आहेत. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. एका ठिकाणी निलेश दुसऱ्या ठिकाणी वेदांत. आपण पाहतो ही जोडी मैदानामध्ये कोपराड संघाकडनं उतरली गेलेली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत तरी सफल ठरलेला आहे कारण बाळूची चांगली गोलंदाजी आपल्याला दिसून येते. स्लॉग मधल्या चेंडूला निश्चितच कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल होतो. 1 धाव कंप्लीट दुसऱ्या करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यस दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांनी वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकातले 4 चेंडू संपल्यानंतर 5 आलेले आहेत परंतु 2 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे बाकी आहेत. या 2 चेंडूवरती निश्चितच एखादा मोठा प्रहार मोठं षटक हे घडवू शकतो परंतु निर्धाव चेंडू पडले तर निश्चितच बाळू यांना निश्चितच प्रशंसित केलं जाईल. आता मात्र फटका चांगला आहे. चेंडू हवे झेल खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल टिपलाय. वाह 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 क्या रिएक्शन है. कैच पकड़ने के बाद यहाँ पर दिखाई देता हुआ निलेश
बॅक टू डिपार्ट चले जा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. चला निलेशच्या खेळीला या ठिकाणी पूर्णविराम लागल्यानंतर नवीन फलंदाजी मार्गवरती मिस्टर विराज येतोय. मागच्या सामन्यामध्ये सलामीच्या रूपाने होतो, आता मात्र थोडंसं थांबला आणि ह्यानंतर मी येईल फलंदाजी मार्गवरती आणि तो फलंदाजी मार्गवरती दाखल होतोय. 5 चेंडू 5 धावा फलकावरती आहेत. सुरेख झेल आपण कृतिक यांच्या मार्फत पाहिला आणि झेल टिपल्यानंतर आपण पाहतोय त्याचं रिॲक्शन बघण्यासारखं होतं. लास्ट बॉल आहे या पॉवरप्लेच्या षटकातला. धावा फलकावरती आहेत 5. मात्र थोडंसं स्लोअर पद्धतीने लोअर फुलटाचा चेंडू होता, त्या चेंडूवरती आपण पाहिलं मिस होतोय फलंदाज मिस्टर विराज. टप्पा पडल्यानंतर निघून जातो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अडवला जातो. हा चेंडू षटकाची समाप्ती होते. ही षटकाची समाप्ती झाल्यानंतर आपण धावफलक पाहिलं तर एक गडीच्या मोबदल्यानंतर कोफराडचा संघ 5 धावा फलकावरती लगावतोय. दुसरं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये विकास स्मृती चषक 2024. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय मिस्टर प्रांजल. सुरुवात केलेली आहे बाळूने, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक गडी सुद्धा टिपला गेला. फक्त 5 धावांची एक नफीतुल्ली गेंदबाजी आपल्याला संपवत असताना बाळूला पाहिलं. आता मात्र प्रांजल येतोय गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर वेदांत. 5 आहेत परंतु धावा मोठ्या करणं गरजेचं आहे. स्लॉगमध्ये चेंडू निश्चित त्या चेंडूला पाठवलेला आहे. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. चेंडूवरती वेगाने स्वार झाला होता, उचलून फेकला, तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. 6वी धाव फलकावरती लगावली गेली. आपण पाहतोय दोन्ही बॅटर एका ठिकाणी आपण पाहिलं तर विराज आहे, एका ठिकाणी वेदांत आहे. विवीची जोडी मैदानामध्ये आहे आणि विवीची जोडी टीव्हीवर कशी दिसेल ते आपल्याला येणारे चेंडू दर्शवतील. हेलो, ओह अच्छी गेंद थी. विराज वहां पर बीट हुआ और गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. 6 रन बने हैं. विकेट गंवाया है एक टीम ने, मगर यहाँ पर बैकअप करना होगा क्योंकि जो टीम जीतेगी वो सीधा क्वालिफाई नंबर 3 में अपनी जगह बनाएगी. अनिल क्या कहना चाहेंगे, क्या ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम बनता हुआ नजर आ रहा है? यस, ये दोनों मुकाबला दोनों के लिए अहम है. बनता नहीं है लेकिन है, क्योंकि जो टीम जीतेगी वो टीम होगी अंतिम 6 में दाखिल होने वाली तीसरी टीम, और जो टीम हारेगी वो टीम को एक चांस रहने वाला है. सरळ बॅटिंग मारला फटका, चेंडू हवेत आहे, झेल खाली. क्षेत्ररक्षक नाही आहे तर निश्चितच लॉंगॉनच्या रिजन मध्ये जाणारा हा षटकार येतोय मिस्टर वेदांतच्या बॅटीतून. थँक्यू सो मच. विराजच्या बॅटीतून येणारा हा षटकार होता. निश्चित आपण पाहिलं तर विराज मधल्या फळीमध्ये एक स्टेप पुढे नंतर का आलेला आहे ते दर्शवून देतोय. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर थोडंसं थकान होती, त्या कारणे लागोपाठ बॅटिंगसाठी येणं थोडंसं मुश्किल ठरू शकत होतं, परंतु थोडंसं थांबलं, रेस्ट केला आणि त्यानंतर फलंदाजी मार्गवरती आल्यानंतर चांगला फटका घेतला. आता मात्र आड्या बॅटने मारलेला फटका आहे. भाग्य चेंडूवरती अडवला गेला आहे, 1 बाउन्स. आणि त्यानंतर आपण पाहिलं अडवून फेकल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा दोन्ही फलंदाजांनी धावून काढल्या. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या फलकावरती लगावली जाते 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 रन बनते हुए विराज एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं. अब गेंदबाजों पर हमले चढ़ाते हुए जाते हुए नजर आ रहे हैं.
और करना होगा। और आपने सही कहा था अनिल, पहली मुकाबले में थोड़ी सी थकान नजर आई मगर अच्छा योगदान दिया था अपनी टीम के लिए और वो मुकाबला आसानी के साथ और फिर टफ होता हुआ और फिर मुकाबला आसानी से जीत लिया। और यहाँ पर दूसरे मुकाबले के लिए जी जान लगा रहे हैं दोनों बल्लेबाज और गेंदबाज भी लड़ रहे हैं। लड़ना होगा दोनों टीमों का क्योंकि जानते हैं ये मुकाबले की अहमियत है। ये मुकाबला अपने गवाह तो एक मुकाबला खेलने की विनती मिलेगी मगर वो फिर टेंशन वाला मुकाबला होगा। ड्राइव की अच्छी गेंद थी और भी गेंद थी, ब्लॉक में गेंद थी, गेंद को ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन रीजन में आती हुई एक रन जरूर पूरा होता हुआ। एक रन के साथ स्कोर 15 रनों पर ज्यादा हुआ। एक विकेट के नुकसान पर 15 रन बने हैं। बाउंड्री लाइन आप देख सकते हैं नारंगी खान से क्रिकेट मंडल नारंगी का ये तमाम बाउंड्री लाइन है और तमाम हमारे शिगनेश बोलिंग ने इस मैदान को भी लाजवाब अंदाज में सजाया है। एक खूबसूरत मैदान जैसा आप नारंगी का देखते हैं विरार की नगरी में। स्ट्रेट ड्राइव खेला, गेंद हवा में, कैच का मौका है मगर खिलाड़ी वहां पर गेंद को कलेक्ट नहीं कर पाए मगर 1 को 2 में तब्दील कर जाएंगे क्या? देखिए गेंद आपका रनिंग कैच भी बन सकता था मगर वहां पर थोड़े से खिलाड़ी दूर से 2 रन पूरे हुए, तीसरे की मांग है मगर क्या लाजवाब थ्रो है। ये कैच बनता है, ये मैच बनाने का मौका मिलता है। ये कैच पकड़ो मैच जीतो। एक एक कैच आपके लिए इवेंट बराबर है क्योंकि आपने दिन रात की है इस टूर्नामेंट के लिए, जान लगाई है। 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या बनी है 17 एक विकेट के नुकसान पर। आइए मैदान पर आ रहे ड्रिंक ड्रिंक्स मगर हम लेते हैं डीजे ऑपरेटर के पास चलते हैं और सुनते हैं मधुर संगीत। समान डीजे आला रे आला चकड़े वाला, आला रे आला चकड़े वाला, न वसुनी चकड्यामध्ये, दादा वसुनी चकड्यामध्ये। आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, यो शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये। आला रे आला चकड़े वाला, आला रे आला चकड़े वाला, न वसुनी चकड्यामध्ये, दादा वसुनी चकड्यामध्ये। यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये, यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये, यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये, यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये। यो दिसतोय साधा भोला बोलू दादा भिवंडीवाला, यो दिसतोय साधा भोला बोलू दादा भिवंडीवाला, ये साई बाबा। आपण पाहतोय 2 षटक संपल्यानंतर 17 17 धावा फलकावरती एक गडीच्या मोबदल्यानंतर लगावतोय कोपराड संघ आणि जर पहिल्या षटकामध्ये 5च आल्या होत्या, एक गडी गमावला गेला होता। परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय केलं, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विराजने येऊन एक षटकार ठोकला आणि एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देऊन 12 धावा गोळा केल्या आणि म्हणजे आता म्हणजे फ्लोअर वाढवण्याचा प्रयत्न केला गेला। म्हणजे दुसऱ्या गेअरवरती या ठिकाणी गाडी टाकलेली आहे आणि आता मात्र तिसऱ्या चौथ्यावर जाईल का हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे। सही कहा अनिल, थर्ड गियर और फोर्थ गियर में बल्लेबाजी का जलवा भी करना होगा दोनों बल्लेबाजों को। पहली ओवर में 5 रन बने थे, एक विकेट गंवाया था टीम ने मगर वहां से बैकअप किया है कि जानते हैं कि बैकअप करना बहुत जरूरी है। बैकअप नहीं होगा तो हमारा बैकअप भी हो जाएगा मगर एक एक मुकाबले लीग फॉर्मेट है और लीग फॉर्मेट में जो मुकाबले मिलते हैं और उसका पूरा फायदा उठाना चाहिए। चला जास्त विशीर करू नका, आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर पण आहेत मैदानात, आपण पाहत आहे तशी घाई करा, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतो। यानंतर 2 सामने आपल्याकडे आहेत। निमेश गोलंदाजीसाठी येतोय, संघासाठी तिसरा वैयक्तिक आपला पहिलं षटक घेऊन येतोय। युवराज स्ट्राइक पर है, आउट साइड पर गेंद को खेला, गेंद जब तक मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा और इस 2 रन के साथ रन संख्या 19 पर जाती हुई एक विकेट के नुकसान पर 11 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी। 11 गेंदों में क्या बल्लेबाजी का जलवा बिखरेंगे युवराज, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं अभी तक, एक सिक्सर और सिंगल डबल पर ध्यान दे रहे हैं। और आपने सही जिक्र किया था अनिल के, इस मैदान पर बड़े शॉट हर गेंद पर आप नहीं खेल सकते, जहां पर अच्छी गेंद है उसका सम्मान करिए, बुरी गेंद का अपमान करिए। निश्चित है सर, विराज भी वही कर रहे हैं। विराज को देखा जाए तो हर एक गेंद पर बड़े हिट नहीं लगा रहे, जो अच्छा गेंद है उसे उस अच्छे गेंद पर स्ट्राइक रोटेट कर रहे हैं और जो बुरा गेंद है उस खराब गेंद को बड़े रन में तब्दील कर रहे हैं। देखिए जहां पर अभी 1 रन था वहां पर 2 रन बने क्योंकि गेंद खिलाड़ी ने वहां पर थ्रो में थोड़ी सी लेजी थ्रो किया और उसका पूरा फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया। इस 2 रन के साथ रन संख्या 21 21 रनों पर जाती हुई 10 गेंदों का खेल अभी भी मैदान पर रहना बाकी है।
21 रन बोर्ड पर लग चुके हैं। ये फिर भी देखा जाए तो 11 गेंदें बाकी है, तो ये जोड़ी अगर मैदान में ये पिच पर अंत तक रहेंगे ना तो निश्चित ही एक 45 से 50 रन तक कोबरा टीम जा सकती है। सही कहा अनिल आपने, क्योंकि 50 से 55 रन आपको जोड़ने होंगे, क्योंकि ये है मुकाबले की हमें चलती हुई नजर आ रही है लीग फॉर्मेट का, क्योंकि क्वालिफाई नंबर में जाने के लिए ये लड़त है, कौन सी टीम क्वालिफाई कर जाएगी। अच्छी गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, बैट का एज लगा, गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। दोनों हमारे ऑफिशियल अंपायर, एक तरफ कुरुश सर जी और विजय सर जी, एक तरफ खालिद सर जी, ये दोनों ऑफिशियल अंपायर हैं। एक तरफ डांसिंग अंपायर आप देख रहे हैं स्क्वायर अंपायर पर। और कल जी दोस्तों इस मैदान पर जो आवाज़ आएगी मालिक के आवाज़ के मालिक की आवाज़ आएगी, दशरथ पाटिल सर जी, न्यू मुंबई की बुलंद आवाज़, और दोस्त वाकई में कमेंटेटर, थैंक यू डीजे। अभी भी 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। थोड़ी सी दिक्कत है गेंदबाजों को आ रही है, मगर गेंदबाज चाहते हैं कि हम अपनी टीम के लिए बड़ा योगदान देना चाहिए। हम खेलने जाएंगे, लग जाएगा, फिर भी हम खड़े होकर खेलना चाहते हैं। ये हमारे क्रिकेट का खून है, और दोस्तों ये क्रिकेट का रंग हमारे बदन में भरा है, और ये क्रिकेट हमारे प्रेमी है। और दोस्तों ये भारत का खेल एक लाजवाब अंदाज में हमें देखने को मिलता हुआ, जहाँ पर IPL में आपने देखा है लखल के दिन भी क्या मुकाबले हुए, कौन सी टीम क्वालिफाई कर जाएगी ये भी पता नहीं चलेगा। आउट साइड में गेंद को खेला, गेंद मिड विकेट मिडान के ऊपर से जाती हुई लंगा पर, वाइडिश लंगा पर गेंद को फील किया जाएगा। 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बल्लेबाज, जानते कि थ्रू लेजी आएगा और उसका पूरा हम फायदा उठा लेंगे। इस 2 रन के साथ रन संख्या 23 रनों पर जाती हुई। अनिल क्या कहना चाहेंगे, 8 गेंदों का खेल है इस मैदान पर, मगर ये 8 गेंदों में अब बल्लेबाजी का जलवा होना चाहिए। निश्चित ही होगा, क्योंकि देखा जाए तो दोनों बल्लेबाज क्रीज पर है। वेदांत भी अच्छे हिट लगा रहा है, फिर उसके बाद विराज को देखा जाए तो विराज के बल्ले से भी बड़े रन आते हुए दिखाई दिए हुए हैं इस बार ऑन साइड में। और चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी येतो चमकार विराजच्या बॅटीतून। मस्त वाजवतो अरे तुझ्या भाता लगी नाही, वाजीव वाजीव। थैंक यू सो मच। यस सर, देखिए तो फिर इस ओवर में भी उसी प्रकार से उसी रणनीति से रन जमा करते हुए दोनों बल्लेबाज नजर आ रहे हैं। पहले में आए 2, फिर उसके बाद 2, फिर उसके बाद डॉट गेंद आई थी, लेकिन उसके बाद 2 रन और ये आता हुआ चौका, मतलब 10 रन जमा कर लिए। यहाँ पर लॉन्ग ऑफ रीजन में गेंद चली जाएगी 4 रनों के लिए। बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ। मामा तुझे बजाचे कार्याला, ये मामा तुझे बजाचे कार्याला, रे मामा उशीर क्यों झाला, रे मामा। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। आने वाली 6 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है, मगर युवराज का बल्ला इस मैदान पर आकर उगलता हुआ नजर आ रहा है। बैक टू बैक 2 चौके आए हैं युवराज, मगर क्या इस मैदान पर तीसरा चौका आएगा? 500 के हकदार बन जाएंगे और कमेटी की तारीफ से ये 500 रुपए का इनाम दिया जाएगा। चला, विनंती असेल पडई आणि बांडकर संघ दोन्ही संघाने सुद्धा रेडी राहायचं आहे यापुढे सामना खेळण्यासाठी। लगेच टॉस केला जाईल आणि या मॅच नंतर त्यांचा मॅच या ठिकाणी संपन्न केला जाईल। देवांग आएंगे गेंदबाजी पर। 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 31 रन लगा स्कोर बोर्ड पर। आने वाली ये 6 गेंदें दोनों टीमों के लिए लाजवाब है। टॉस गेंद को मोड़ा, आउटसाइड पर मिड विकेट पर खिलाड़ी है, मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। गेसी मारेगा बाहर, चौकार मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कमांड डीजे या चौकारांनी धावसंख्या लाखांनी धावसंख्या 35 35 धावा आपण पाहतो। येणारे 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, मगर गेंदबाज महंगे साबित होते। पहली गेंद पर हवाई सफर किया बल्लेबाज ने, गेंदबाज पर हमले चढ़ाए जाते हुए। फिर से ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हो रही है। थोड़ी सी मिडफील्ड डीप पर खिलाड़ी है, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे।
ये गलती आपको महंगी साबित होगी। 1 को 2 में, 2 को 3 में तब्दील किया जाएगा। अब युवराज स्ट्राइक पर आएंगे और युवराज के अगर बल्ले से ये गेंद पर चौका आया तो 500 के हकदार युवराज बन जाएंगे, मगर टीम की रंग संख्या जाकर पहुंचती है। विराज अब 38 रन बने हैं, मगर आने वाली 4 गेंदें हैं, मगर इस गेंद पर चौका आएगा तो 500 के हकदार हमारी कमेटी के द्वारा मिल जाएंगे। 6 मारा तो नहीं मिलेंगे, चौके की बात है, हैट्रिक चौका आएगा तो। बाट का किनारा है, डिग्रे जोन में गेंद जाती हुई 1 रनों के लिए, 1 रन के साथ 39 रनों पर जाती हुई। 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 3 गेंदों का खेल आना बाकी है। चलिए हमारे गेंद देनी होगी कमेटी मेंबरान या कोई दर्शक वहां पर होगा तो जल्द से जल्द गेंद को अंदर ट्रैवल करे। मुकाबले रुकने नहीं चाहिए। इसके बाद 2 मुकाबले का खेल अभी भी आना बाकी है। और दोस्तों आइए, बेहतरीन जिन्होंने 2 साल अपनी आवाज़ की जादू इस मैदान पर छोड़ी है, फिर से वो भरत सर जी का आवाज़ थोड़ी देर में आपके कानों तक पहुंचाया जाएगा। और दोस्तों आने वाली ये 3 गेंदों का खेल है। क्या 3 गेंदों पर बल्लेबाजी का जलवा बिखरा जाएगा? 39 रन बने हैं, मगर आने वाली 3 गेंदों पर कितने रन बने जाएंगे? बैट का किनारा है, डिग्रे जोन में जाती हुई गेंद, 1-1 रन आपके लिए कीमती है। 40 रन बने हैं। चला सामने ला शुरुआत करेजिए। चेंडू गया, 2 चेंडू का खेल बाकी है। दाव संख्या होती थी 40 दाव आप बात है। 40 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं और 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हो रही है। खिलाड़ी जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे, थोड़े से बफल हुए हैं, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। गेंदबाज नाराज है, थोड़े से खिलाड़ियों का साथ नहीं मिलता हुआ। दाव संख्या लाखानी, दाव संख्या 42 दावा बात है। 1 घड़ी बाद 42 दावा शेवटचा चेंडू या षटकामधील या विनिंग मधला आपण पाहतोय। चला दोन्ही कर्णधार आपण पण तैयारीत रहा। रनर अप टीम जिन्होंने मुकाबला गंवाया था, मगर ये रहा मुकाबले दोनों टीमों ने जीते थे, मगर ये मुकाबला कौन जीतेगा और कौन क्वालिफाई कर जाएगा, तीसरी टीम कौन सी मिलेगी, हमें इसका इंतजार चलता हुआ निश्चित ही देखा जाएगा इस दुसरी इनिंग बाद। स्लॉग मधल्या चेंडूला ऑन साइडला ढकललाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही तर नोमाजला टप्पा पडून चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारचे पार येतोय दणदणीत चौकार मिस्टर विराजच्या बॅटतून 4 धावांनी वाढ। या चौकारण्याची धावफलक सरकते, धावफलक पोहोचते 46 धाव संख्येवरती आणि 24 चेंडू मध्ये 47 धावांचं आव्हान येऊन राहते वटार संघासाठी। मुझे 12 के रन से अब बल्लेबाजी करनी है दोस्तों, काम मत जाइए। ईट का जवाब पत्थर से गेंद का जवाब मिलेगा। एक ब्रेक के बाद टॉस भी होगा। चलिए दोन्ही कर्णधार आपण विनंती करतो टॉस साठी या। पांडुरंग मामा यांचा स्टेजवर आगमन झाले, दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला पाहिजे। अरे ये मामा नाही मामा तुझ्या बाचीच्या कार्याला, अरे ये मामा नाही मामा तुझ्या बाचीच्या कार्याला, ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला, ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला। अरे पांडुरंग मामा तुझ्या बाचीच्या कार्याला, पांडुरंग मामा तुझ्या बाचीच्या कार्याला, ये 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 मामा तुझ्या बाचीच्या कार्याला। चला टॉस केला जातो या ठिकाणी 2 संघांमध्ये। एका ठिकाणी आपण पाहतोय तर गुरुदत्त पडाई संघ, एका ठिकाणी एकता बाणकर संघ। नाणेफेक जिंकलेला गुरुदत्त पडाई संघ आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजी प्रवृत्त करणारा संघ असेल तर एकता बाणकर संघ। लगेचच या सामन्यानंतर रेडी राहायचं आहे दोन्ही संघांनी, तुमचा सामना या ठिकाणी रंगवला जाईल। दरम्यान पाहूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी 47 धावांचं लक्ष घेऊन उतरणार आहे टीम वटार संघ।
मामा आयल्या त्याच्या दुधाने पाय धावा अरे ये मामा तुझ्या वाटेच्या कार्याला ये मामा तुझ्या वाटेच्या कार्याला या मामा बसले. यस सायंगडेजी थँक्यू सो मच. चला 47 धावांचा पाठलाग आहे. पंच मैदानामध्ये आलेले आहेत तर विनंती असेल कोपराड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल वटार संघ आपले सलामीर बॅटर पाठवायचे आहेत. 24 मध्ये 47 म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीने खेळायचं आहे. सर पहिली इनिंग आपण पाहिली. पहिली इनिंगला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर ज्यावेळेस विराज फलंदाजी मार्कवरती आला त्यानंतर धावांचा या ठिकाणी धावा मोठ्या धावेने वाढवत गेला आणि अखेरक्षणी पाहिलं तर शेवटचा चौकार सुद्धा लगावला गेला होता अखेरक्षणी. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 46 धावांवरती या ठिकाणी कोपराड संघ स्टॉप झाला. 47 धावांचं आव्हान येऊन राहिलेलं आहे वटार संघाचे. चला वटार संघ सलामीर बॅटर पाठवाया. येणाऱ्या 24 चेंडू आणि 47 धावांना वडा टीम चला आपण बॅटर पाडवा प्लीज. आपल्याला विनंती करतोय आम्हाला कॉपरेट करा. आमची कमिटीला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती. शिकणेश बोलिंगच्या क्षणी खूप सुंदर असं आयोजन नियोजन आपल्या समोर ठेवलंय. शी आणि चिराग हे दोन बॅटर आपण पाहतोय. अरे आप तो अभी तो उठे थे फिर उठ गए. कळलं मला तो ना चिराग नाही तो बोला नाही मला हावभावावरून लगेच कळालं. मला माहित होतं तसं पण ते आता तुम्ही कॉन्फिडंट होतो म्हणून मला काय बोलायचं नव्हतं. शिरीष चला बघूया. हाल चेक. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. टार्गेट कितीचं आहे? 47 47चं लक्ष आहे आणि त्या 47चा पाठलाग करण्यासाठी वटारचा संघ सज्ज होतोय. पहिला चेंडू इनसाइड आउट. चेंडूला खेळून गेलाय. सीमारेषेच्या दिशेने जात होता चेंडू परंतु त्या चेंडूवरती फक्त एकच धाव येते आणि जे एलिमिनेशन मिळणं गरजेचं. चला सिंगल धाव येताना पाहायला मिळते. ओहो यावेळेला काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. अगदी क्रीजच्या कोण्याचा वापर केला जातोय. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते त्या गोलंदाजीमधून जो अँगल क्रिएट केला जातो आणि चेंडू हात एकदम सरळ आहे. कोणत्याही प्रकारे हातला वळण नाही त्यामुळे ती जी उंची आहे त्याच्याशी 1-2 फुटाचं अंतर सुद्धा वाढतंय आणि त्यामुळे इथे ज्या चेंडू ओहो यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेखा पार. येतोय चौकार. 4 धावा.
चला चौकाराला 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचले 5 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला. अनिल, ज्या 47 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पाठलाग करण्यासाठी किमान तुम्हाला 12 ते 13 धावा एका षटकामध्ये ठोकाव्या लागणार आहेत आणि त्या जर नाही ठोकल्यात तर मात्र तुमच्यासाठी अडचणी वाढतील आणि त्याची सुरुवात झाली आहे. या चेंडूवर त्याला चौकार हा या मॅच मध्ये वेगळी दिशा दाखवतोय. पुन्हा एकदा कॅपमधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेट मध्ये ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो सुद्धा फंबल आणि तो फंबल होत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे, परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला धावा वाचवायचे आहेत म्हणजे जिथे सिंगल बनते तिथे चेंडूला पकडून लगेच फेकणं गरजेचं आहे जेणेकरून दुसरी बनणार नाही. कारण जितकी मुभा किंवा जितकी सवलत तुम्ही समोरच्या संघाला द्याल ती सवलत मात्र तुमच्यावरती पलटवार करताना दिसेल आणि म्हणूनच धावा वाचवणं एकमेव दृष्टीने खेळ करणं गरजेचं. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट, झेलची संधी परंतु चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. कॅच पकडा ना यार. 1200. श्रीशच्या बॅटमधून येणारे बहारदार लाजवाब शानदार फटके आणि या फटक्यांच्या प्रत्यर्थामध्ये धावफलक जर आपण पाहिलं तर वाढत असताना आणि ज्या आस्किंग रन रेटची चर्चा चालू आहे त्या आस्किंग रन रेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा स्लॉक केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल टिपतोय. श्रीशच्या खेळीचा अंत, पहिला हात द्रावटारला गॉन. धावफलकातील धावा जर आपण पाहिलं तर 13 आहेत आणि चेंडूचा खेळ म्हणजे 6 झालाय. म्हणजेच काय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 13 धावा म्हणजेच आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्या जवळपास राहत असताना या मॅच मध्ये त्यांचं जे अस्तित्व आहे ते जिवंत राहिल्यासारखं चित्र. श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. चला गोलंदाजाचं नाव आहे हर्ष आणि बघा पुन्हा एकदा तीच विनंती आहे, जर का तुमचा एक्स्ट्रा प्लेअर नसेल तर न बोलता 3 धावांची पेनल्टी लावली जाणार आहे. त्यामुळे सर्व संघांना विनंती आहे, आज खेळणारे संघ असतील किंवा उद्या खेळणारे संघ असतील, जे कोणी आम्हाला ऐकतायत त्यांना की आपण आपला एक एक्स्ट्रा प्लेअर हा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. हर्ष आलाय गोलंदाजी मार्कवरती. श्रेयस मैदानात आलाय. श्रेयसने पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेतलाय आणि आता सध्याला चिराग स्ट्राइक एंडवरती. इनसाइडर, व्हाट अ शॉट. नजाकतेने भरलेला क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा बहारदार अफलातून शानदार षटकार. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. थँक्यू. आणि नक्कीच या प्रकारे येस षटकार आहे 6 धावा. हर्ष वझे यांच्याकडून षटकाराबाहेर कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. मंडळाकडून 200 रुपये ऑलरेडी आहे, परंतु जो चिरागने फटका लगावला खरोखरच या फटक्यामधून विराट कोहली, सुरेश रैना सारख्या असंख्य खेळाडूंची आठवण ताजी केली ज्यांनी लाफ्टेड कव्हर ड्राईव्ह पेश केलाय. यस नक्कीच कमाल का यहाँ पर शॉट दिखाई देता हुआ श्रेयस के बल्ले से. निश्चित ही त्यामध्ये आखो टप्प्यात चेंडू या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर चेंडू पडल्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय आणि वाईट +1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जात आहेत. म्हणजेच आता मात्र ज्या ठिकाणी धावा थांबवायच्या आहेत त्या ठिकाणी धावा सहज त्या दिल्या जात आहेत. म्हणजे 2 धावांनी धावसंघामध्ये वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती 21 फलकावरती लगावल्या जातात. अजूनही पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. अजूनही दिल्ली दूर आहे. नाही आणि जसं आपण उल्लेख केला ना की धावा दिल्या जातात, त्या दिल्या जात नाहीत, त्या घडवून आणल्या जातात दबावामध्ये. दबाव ज्या प्रकारचा आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डमध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने फील्ड केलाय, 1 धाव येते. षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय हर्ष वझे यांच्याकडून.
येस, एकच धाव घेतल्यानंतर धावा फलकावरती 22 लगावले जात आहेत. श्रेयस आणि चिराग ही जोडी मैदानामध्ये आहे. तर या जोडीने निश्चित आतापर्यंत धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावर मारला फटका आहे. 1 बाउन्स चेंडू, 2 बाउन्स, 3 बाउन्स, अडवला जातोय चेंडू आणि अडवल्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा दोन्ही फलंदाजांनी धावून काढल्या गेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या फलकावरती लगावली जाईल. 24 धावा आणि अजूनही 23 धावांची गरज येऊन राहील. बघा 24 झालेले 23ची गरज आहे. म्हणजेच 2 षटकांपर्यंत जो पल्ला गाठणं गरजेचं होता तो पल्ला जवळजवळ मला वाटते आता 1.5 षटकांमध्ये जिथे गाठला गेलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर ही मॅच आवाक्यामध्ये आल्यासारखं होईल. कारण एखाद्या मॅचचा ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या सामन्यामध्ये लॉंग चेस करायचं असतं म्हणजे मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असतो त्यावेळेला एक सुरुवात चांगली एवढं गरजेची असते. ती सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट चिरागच्या बॅटमधून चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फेकी फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. बघा या जोडीवरती खूप काही निर्भर असणार आहे. चिराग आणि श्रेयस ही रीड की अड्डी आहे वटारची. येस, नक्कीच या दोघांना जर टिपला गेला तर निश्चित कोपराड संघ या सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकतो. कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज फ्लोमध्ये चाललेले आहेत ना, निश्चितच त्यांना बाद करणं गरजेचं येऊन राहिलेलं आहे कोपराड संघासाठी. दरम्यान आखूड टप्प्यात चेंडू ऑन साईडला मारला फटका आहे. निश्चित बॅटची खालची काढा लागून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एकेरी धावसंख्येवरती भर देऊन दुहेरी धावसंख्या सुद्धा गोळा केली जाते ज्या ठिकाणी चान्स मिळाला तेव्हा. आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडासा खराब चेंडू आला तर त्यावरती मोठा फटका सुद्धा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी वटार संघाकडनं केला जातोय. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर आपण फलकावरती 26 धावा फलकावरती लगावल्या आहेत. ज्या ठिकाणी हे दुसरं षटक मार्ग असत आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. 26 धावा ऑन द बोर्ड. आपण पाहतो 21 धावांची अजूनही गरज आहे. ज्या ठिकाणी 13 चेंडू बाकी आहेत. त्या बाद टप्पा पडल्यानंतर निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 म्हणजे 2 षटकं बाकी आहेत. येईल ड्रिंक ब्रेक आणि ड्रिंक ब्रेक नंतर आपण पाहूया निश्चितच 12 चेंडूंमध्ये 21 धावांचं समीकरण येऊन राहते. थँक्यू सो मच. आपण पाहतोय 12 चेंडू अखेरचे शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. 12-21 म्हणजे उलटा पुलटाचं समीकरण आहे. नाही अगदी उलटा पुलटा आला आणि आता ही मॅच उलटी पुलटी होणार नाही याची काळजी घेणं गरजेची असणार आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं. सुरुवात कशी झाली खराब की चांगली त्याला वगळून त्याला विसरून तुम्हाला आता येणाऱ्या 12 मध्ये 21 वाचवायचे आहेत. 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. कुणाल गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला फिल्डिंग सजवून घ्या. कोपराड संघ फिल्डिंग लावायचे. दीपू USA यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. येस डॉट आलाय. स्ट्राईक अंपायर्स स्ट्राईक कोणाकडे राहील? श्रेयसकडे राहील आय थिंक. शेवटचा बॉल डॉट आलाय. चला दोन्ही टीम आपण तयार राहायचंय.
कुणालचं आडनाव काय? हे सुद्धा एक वेगळं लॉजिक आहे. एकाच संघामध्ये 2 नाईक आहेत. कुणाल नाईक 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 चला पहिल्या चेंडूत 1 धाव आणली गेली आणि कोपराड संघ थोडासा आता अडचणीत सापडल्यासारखे चित्र आहे. अडचणीत यासाठी कारण 2 सेट बॅटर मैदानात आहेत. ते दोन्ही सेट बॅटर मोठमोठे फटके मांडत जाणतात आणि हवा सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे चालली आहे. काय जबरदस्त फटका आहे, पॉवरफुल पंच, परंतु फक्त 1च रन. मेहनत की दिनभर जेब में आया खाली 1 रुपया, अशी वाली कहाणी आहे इथे. कारण इतका चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला असता. जर का इथं सर्कल बाउंड्री असती तर चेंडू सीमारेखा पार नक्की गेला असता. पॉइंटला चिरत असताना दगदगत गेला असता. परंतु एका धाब्याने स्ट्राईक रोटेट होतीये. श्रेयस स्ट्राईक एंड वरती, ज्या श्रेयसने मागील मॅच मध्ये भारताचा किताब जिंकला. लपेटलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल सुटलाय, येतोय चौकार, 4 धावा. काय जबरदस्त फटका बघा. हवेला साथ देणारा हा चेंडू किंवा चेंडूला साथ देणारा ती हवा, असं काहीच चित्र दिसलं. परंतु चेंडू हातामध्ये विसावणं गरजेचं होतं. मिसजज का झालं, कशामुळे झालं, याला सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. कारण अशा जर झेल सोडाल तर मात्र तुम्हाला कोणतीच मॅच जिंकणं शक्य राहणार नाहीये. तुम्ही जर का हा झेल कन्वर्ट केला असतात कदाचित या मॅचमध्ये परत आला असतात, श्रेयस माघारी गेला असतात, दडपण वटारवरती असतं, परंतु तसं झालेलं नाहीये. डान्सिंग टाव विकेट खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झालेत आणि चेंडूला इनफिल्डमध्ये फील्ड करत असताना 1च धाव, एकापेक्षा जास्त नाही, सिंगल मिळतीये आणि धावफलकात धावा जाऊन पोहोचल्या 33 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ही स्थिती जाऊ फलकावरती आहेत. अजूनही पाहिलं तर समोर 14 धावा अजूनही बाकी आहेत करायच्या. हा सामना जिंकण्यासाठी वटार संघाला 8 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राईकला निश्चित खूप सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो या ठिकाणी. गडीपाद मिस्टर चिराग, बॅक टू पार्ट, गॉन. बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. मोठा हादरा लागल्यानंतर नवीन फलंदाज, सेकंड डाऊनचा फलंदाज मार्गवरती मिस्टर भाग्येश येतोय. भाग्येश मध्ये सुद्धा ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, मोठे फटके मारू शकतो. मागच्या वर्षामध्ये कोरोटीच्या मैदानावरती याचे फटके पाहिले होते आणि आज मात्र इथे प्रमुख भूमिका बजावायची आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे. 7-14. फटका चांगला आहे, ऑन साइडला मारला फटका, निश्चित 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार येतोय भाग्याच्या बॅटीतून, 4 धावा. मुंबईची बाई तुझ्याकडे फिकर का वाटा दिसली गावात सुट्टीचा 50चा वाटा. मारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा महाराष्ट्र बोलताय. ए ब्रदर कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही.
शेलकर चलकर आलकर बालकर सगळं काही वेगळं बाजूला ठेवावं लागणार आहे. आता मॅच मस्त चांगल्या स्थितीमध्ये येऊन थांबली आहे आणि इथून कोणता संघ पार करतोय यावरती सुद्धा नजर आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 6 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, बंद डोळ्यांनी दिसत नाही. आता भरपूर जणांचे बंद झाले असेल कारण गरमी इतकी आहे की सुस्ती चढते आणि त्यामध्ये राईस खाल्ला असेल तर अजून बघ त्यामध्ये अजून जास्त आणि म्हणूनच डोळे उघडे ठेवा. चांगली मॅच रंगतीये. आमचे कुमार नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम साबरा. अनेक वर्ष गेले 39 कुमार भाऊ 39 इयर्स दिले. किती दिले? 39. मागील वर्षी 38 होते आणि यावर्षी त्यांचा निवृत्ती सोहळा म्हणून एक टुर्नामेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. किती जण निवृत्त होत आहेत, किती जण US ला जात आहेत याची सुद्धा चर्चा होते. यावर्षी संघ कमी झालेत आणि एक चांगली साईन आहे साबरासाठी की बहुतांश खेळाडू आपल्या शिक्षण आणि कौशल्याच्या बळावरती बाहेरगावी जाणार आणि त्यानंतर संघ कमी झाले तरी हरकत नाहीये. तुमचं भविष्य उज्ज्वल हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येस सिंगल आहे का? क्या बात आहे. US मध्ये सुद्धा सामान्य ब्राह्मण संघाच्या टुर्नामेंट्स. क्या बात आहे. मानावं लागेल. हॅट्स ऑफ आहे तुमच्या संपूर्ण या कार्याला. पहिल्या चेंडूत 1 धाव आली आहे. आता 5 चेंडू मध्ये किती? 5 मध्ये 9. कोण खाऊ जाणार आहे भाऊ? हा हे सुद्धा कौस्तुभने चांगलं नमूद केलं. तिकडून बक्षीस इकडे लागतात पण इकडून नाही तिकडे लागत. रिटर्न गिफ्ट नाही मिळत म्हणजे एका बाजूनेच फक्त सेवा होतीये. असो काही हरकत नाहीये. ही मायभूमी आहे. डॉलर रुपीज आहेत आणि त्यांच्या कंपॅरिझन मध्ये रुपीज खूप कमी आहेत. हो जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. मंदार मात्र कमाल करतायत. मंदार है धुआधार आणि त्याच्यामुळेच कामगिरी त्याची होते दमदार. या मॅचला जिंकण्यासाठी मंदारच्या हातून येणारा प्रत्येक चेंडू हा तितकाच मजबूतीने यावा, तितकाच कॉन्फिडन्सने भरलेला यावा अशी अपेक्षा समस्त कोफराट संघाला आहे. परंतु समोर असणारा भागेश आहे तो मात्र कोणत्याही चेंडूला कर्दनकाळ म्हणून साबित ठरत असताना अनेक वेळा आपण पाहिलंय. मोठा फटका. ओहो इट्स द लॉंगेस्ट सिक्सर ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये. व्हॉट अ शॉट. थँक्यू. आणि भागेश एवढा लांब मारतो म्हणूनच कधी भागेशसाठी बक्षीस लागत नाही. सर मगाशी म्हटलं होतं भागेशच्या बॅटिंग मध्ये तो दम आहे. भागेशमध्ये ती कला आहे. नाही आणि एक गोष्ट बघितली त्याने डगआउट कडे हात सुद्धा केला. थांबा जरा मी आहे अजून मी बघतो काय करायचं. येस 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 खरोखरच खूप चांगला लपेटलाय. ही वटारची ताकद आहे. आज प्रथम नाहीये धावपलक धावा जर आपण पाहिल्या 3 मध्ये 3 हव्यात. 3 चेंडू 3 धावांची गरज. काय मंदार 3 मध्ये 3 असताना पिन मारेल का? पाहूयात पिन पारण्यामध्ये कितपत यश मिळतंय. वन्स अगेन वन मोर वन अनदर अँड इट्स अ विनिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. येतो षटकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय वटारनं आणि पराभवाच्या छायामध्ये कोफराट. चला बांधकर पडाई. चला कोणाची फिल्डिंग आहे? पडाई टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली. आपण लगेच मैदानात दाखल व्हा. वटार संघ आपला कोणा एका प्रतिनिधीचा मोबाईल इथे अंपायरला दिला होता तो इथे आणलेला आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला तिकडे सुद्धा जावेत परंतु वटार आपला मोबाईल कोणाचा तरी इथे शिल्लक आहे. चांगला फोन आहे कोणता तरी. ओळख पटून घेऊन जा. चला पडाई